अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। वंचित बहुजन आघाडीतर्फे आपले उमेदवार रिंगणात आहे, काय सांगाल? आमच्या वंचित बहुजन आघाडी आम्ही ग्रामीण भागातले असल्यामुळं सगळे इथं वंचित आहेत। म्हणजे साडी माळी पौष्टिक सांबार आहार मांग हे सगळे वंचित आहेत। आणि हे प्रस्थापित जे लोक आहेत ते नेहमी आमच्या कोणत्याच सुधारणा नाही, आमच्यापासून आम्हाला कोणत्या सवलती नाही आणि गुलामासारखं वागवण्यासाठी ते नेहमी त्यांचेच लोक निवडून देतात। बाप झाला का मुलगा, मुलगा झाला का आई झाली का सून, तर ते आम्हाला आम्ही आंबेडकरांच्या विचाराचे असल्यामुळे आणि आंबेडकरवादी असल्यामुळं आमच्या जरा ती प्रेरणा निर्माण झाली आणि मग आम्ही शून्यातून इथं वंचित आघाडी आम्ही निर्माण केली आणि त्याचा सर्वांनी मला प्रतिसाद दिला। खरं म्हणजे पहिलं मूळ कारण म्हणजे मी इथं वंचित आघाडी आणली आणि ही सर्वांनी मला साथ दिली आणि याच्यामुळे मी माझ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला ॲडव्होकेट चांगले वकील संदीप शिरसे आणि अगदी विचाराचे जुने आणि त्यांना सर्व अनुभवी असे माणूस कुतुबुद्दीन कुरेशी हे मी त्यांना प्रेरणा देऊन आणि त्यांनी सर्व माझे विचार पटले त्यांना आणि त्यांनी माझ्या पाठीशी येऊन मी त्यांना उभं केलं। अगदी निष्कलंक आणि चांगले उमेदवार मी केलेत का त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही, त्यांच्यावर कोणतंही चारित्र्य त्यांचं चांगलं आहे, त्यांच्या कोणत्याही याला डाग नाही आणि तसे मग मी उभे केले। पण आता निवडून आल्यानंतर सगळ्यात मोठी जी समस्या आहे रस्त्यांची तुम्ही जाणतात, वंचित आहे, तशा पद्धतीने काय तुम्ही सुधारणा करणार? सर्वात पहिल्यांदा मी सुरुवात करेल की माझे जे दारूचे व्यसन आहे इथं जेवढे पण अवैध धंदे आहेत, माझे लहान मुलं आहेत त्यांना फक्त शाळेमध्ये माझे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, CBSE पॅटर्न मिळावा याच्यासाठी मी प्रयत्न करेल। आणि हे पण की जे आता बेकार मुलं आहेत त्यांना व्यवसाय काहीच नाही आणि त्यांना फक्त व्यसनाधीन करतात, त्या व्यसनापासून मी त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करेन। एवढंच माझं हे आणि ह्या गावासाठी मी तेवढा प्रयत्न करेन, कारण भावी पिढी जर चांगली झाली तरच आमच्या गावाचा विकास होईल, नसता होणार नाही। जनतेला काय सांगाल आता मतदानासाठी? जनतेला मतदानासाठी एवढं सांगते मी की ही वंचित आघाडी आहे ही फक्त हिंदू किंवा मुस्लिम ख्रिश्चन या जातीपातीची नाही, तर फक्त आमचे जे दुर्बल आहेत त्यांना समान हक्क मिळाला पाहिजे, त्यांना समानता मिळाली पाहिजे। याच्यासाठी आमची वंचित बहुजन आघाडी जे वंचित आहेत एकदम तळागाळातले त्यांच्यासाठी नाही, तर जो आमच्या श्रद्धे बाळासाहेबांनी एक वैदू समाजाचा माणूस हा नगरसेवक बनवला। आतापर्यंत वैदू समाजाचा वडार समाजाचा नगरसेवक झालेला नाही, सर्व मोठमोठे प्रस्थापितच लोक झालेले, ते त्यांच्यासाठी हे राजकारण आणावं याची एवढी माझी इच्छा आहे। आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्यासाठी, संविधान विरोधी लोकांना धडा शिकवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय। मी वंचित बहुजन आघाडीची महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष कोमल हिवाळे बोलते। तुम्ही जसा प्रश्न केला होता की या गावामध्ये रस्त्यांची परिस्थिती कशी आहे त्यावर तुम्ही निवडणुकीला कोणत्या दृष्टिकोनातून बघता, तर खरंच ज्यावेळेस आम्ही या गावामध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी आलो तर त्यावेळेस आम्हाला प्रश्न पडलाय की रस्त्यामध्ये गड्डा आहे की गड्ड्यामध्ये रस्ता आहे, म्हणजे पूर्णपणे रस्ता या ठिकाणी गड्ड्यामध्ये कुठेतरी विलिप्त झालेला आहे। आणि खरंच या गावाची जी अवस्था आम्ही पाहिली तर खूप भयानक अशी परिस्थिती या गावामध्ये आहे। हा प्रश्न मतदारांनी विचारायला हवा, मतं मागायला जे येतात त्यांना, की आतापर्यंत त्यांना वारंवार सत्तेमध्ये देऊन त्यांनी या गावाचा कोणता विकास केलेला आहे, गावाच्या विकासासाठी आलेला निधी त्यांनी आतापर्यंत त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक खर्चामध्ये वापरलाय की जनतेसाठी वापरलाय, हा प्रश्न मतदारांनी त्यांना विचारणं फार गरजेचं झालेलं आहे। या ठिकाणी या उमेदवारांच्या प्रचारार्थ मी गेल्या 5-6 दिवसापासून बघत आहे तर सर्व जनतेचा कौल हा वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मला दिसत आहे, कारण आजच्या घडीला वंचित घटकांनी जे आहे तर प्रस्थापितांना
त्यांना नाकारलेला आहे आणि श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा झेंडा त्यांनी त्यांच्या हाती घेतलेला आहे। या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगेल की वंचित बहुजन आघाडीचा जो अजेंडा आहे की KG to PG पर्यंत हे शिक्षण मोफत या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून देणार आहोत। त्याचप्रमाणे महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे तर या गावामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्नावर सुद्धा आम्ही हात घालणार आहोत। या ठिकाणी जागोजागी ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाण आहेत अशा ठिकाणी CCTV कॅमेरे ज्याच्या माध्यमातून जी काही दारूचे अड्डे असतील आणि विविध प्रकारे व्यसनाधीन झालेला जो काही तरुण वर्ग आहे त्याच्यावर आळा बसवण्यासाठी CCTV कॅमेरे वगैरे आणि तरुणाईला बेरोजगारीपासून मुक्त करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, स्वच्छ पिण्याचं पाणी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही उमेदवार कटिबद्ध राहतील असं मी या ठिकाणी आश्वासन देते। आणि पुन्हा एकदा सांगते की या देवगाव रंगारी सर्कलमधून जिल्हा परिषदचे संदीप आसाराम शिरसे व कुतुबुद्दीन कुरेशी साहेब यांना जनतेने त्यांच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि ते या ठिकाणी नक्कीच भरघोस मतांनी विजयी होतील अशी मी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देते। थांबते। धन्यवाद। जय भीम। नगरीतला आहे आम्ही जिल्हा परिषदला ॲडव्होकेट संदीप हे सुशिक्षित उमेदवार आम्ही उभे केलेले आहे आणि या ठिकाणी सुशिक्षित जुन्या लोकांना तर आपण भरपूर म्हणजे मत देऊन बघितलं पण त्यांनी काही विकास केला नाही। आम्हाला आता सुशिक्षित उमेदवार पाहिजे आणि सुशिक्षित उमेदवार म्हणजे आम्हाला नवीन चेहरा दिसून येतोय म्हणजे ते संदीप भाऊ आसाराम शिरसे आणि आमचे आजोबा या ठिकाणी गुलाबबाई कुतुबुद्दीन कुरेशी हे पण आमचे यांना आम्हाला येत्या 7 तारखेला यांच्या बटन क्रमांक 6 क्रमांकावर गॅस सिलेंडर याच्यावर निशाणीवर बटन दाबून यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे। हे आमचे पंचायत समितीचे जुने माणसं आहे आणि हे जुने माणसं आणि शेवटचं आणि पहिल्या वेळेस यांनी उभे राहिलेले आहे। या ठिकाणी आम्हाला सर्व जनतेने भरपूर साथ दिलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्वांना जनतेला हे विनंती करतो की या ठिकाणी या 7 तारखेला यांना निवडून द्यावे आणि 9 तारखेला आमचाच गुलाल या ठिकाणी उधळणार आहे। तरी सर्व जनतेच आम्हाला या ठिकाणी साथ देत आहे आणि तुम्ही बघितलं आता सभेमध्ये अफसर खान यांनी सुद्धा इतकं सुंदर असं संभाषण दिलेलं आहे कारण की बाबासाहेबांनी तलवार आपल्या बोटामध्ये दिलेली आहे आणि हे तलवार फक्त आणि 7 तारखेला फक्त सिलेंडरवरच दाबणार आहे आणि आम्हाला देवगाव रंगारी नगरीत रस्त्याचे असो किंवा व्यसनमुक्तीचे असो किंवा शिक्षणाचे असो या शिक्षणासाठी आम्हाला पैसे द्यावे लागते। आम्हाला सवलत असून आम्ही वंचित असून आम्हाला पैसे द्यावे लागतात आणि OBC समाज आणि वंचित समाज आणि इतर समाज वदार समाज म्हणजे कोणी बी असो तर त्यांना टेबला खालून पैसे द्यावे लागतात। तर आपल्याला टेबला खालून पैसे नाही देऊन आम्हाला सुशिक्षित मतदान आणि जुने माणसाचं मतदान हवं आहे। तर या ठिकाणी एवढंच बोलू इच्छितो आणि मी एक यांचा कार्यकर्ता असून जुना कार्यकर्ता असून मी यांना सगळ्या जनतेला आवाहन करतो की येत्या 7 तारखेला सिलेंडर या निशाणीवर बटन दाबून 9 तारखेला गुलाल आपलाच उजळायचा आहे। धन्यवाद। माझं वंचित बहुजन आघाडी आहे पक्ष आणि चिन्ह गॅस सिलेंडर आहे। 6 नंबरचं माझं बटन आहे आणि आमच्या सोबतचे जे कुतुबुद्दीन इस्माईल कुरेशी यांचंही गॅसच चिन्ह आहे त्यांचं सुद्धा 6 नंबर बटन आहे। ते पंचायत समितीला म्हणून उभे आहे आणि मी जिल्हा परिषदला एक सदस्य म्हणून उभा आहे। तुम्ही उमेदवार म्हणून आमचे वडील उभे आहे पंचायत समिती सदस्य म्हणून। बरं काय सांगाल आता जनतेला? गावात डेव्हलपमेंट पाहिजे, डेव्हलपमेंट नाही, लोक परेशान आहे, मजुरी नाही, प्रत्येक गोष्टीला लोकांना बाहेर जावं लागतं, भ्रष्टाचार भरपूर झाला। ग्रामपंचायतमध्ये जर बँकेचे स्टेटमेंट काढले निधी किती आला किती कुठे निधी लागला त्याचा हिशोब नाही। आज जर आपण चौकशी केलं खोलवर गेलो तर हे सगळे जेलमध्ये जातील। बरं जनतेला आता काय आव्हान करणार मतदानासाठी? आव्हान म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर डेव्हलपमेंटवर आम्ही मत मागणार आहे। आमचं एकच म्हणणं एका जातीपातीचं राजकारण जातीपातीचं राजकारण नको, नवीन राजकारण केलं पाहिजे आणि जो चांगलं काम करणार आहे त्यालाच निवडून दिलं पाहिजे। जातीपातीचं राजकारण आणि जे 10% लोकांच्या हातात राजकारण राहिलेलं आहे ते न राहता सगळ्यात जो खालचा घटक आहे त्यांच्यापर्यंत ते निवडून आले पाहिजे आणि त्यांनी विकास केला पाहिजे। बरं एक काम करा आता